आज आपल्याला हिरव्या मिरचीच्या वाटणातली झणझणीत अशी कारल्याची भाजी बनवायची आहे. तर कारल्याचा आधी आपल्याला मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. आणि मागचा पुढचा भाग काढल्यानंतर त्याचे 3 ते 4 तुकडे करायचेत. आणि 3 ते 4 तुकडे केल्यानंतर त्याला प्रत्येक तुकड्याला मध्ये एक चीर द्यायची आहे, ज्यामुळं आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल. एक एक करून सगळे कारले आपल्याला अशी चिरून घ्यायची आहेत. आणि जर त्या कारल्यामध्ये बिया असतील तर ते बिया आपल्याला काढून टाकायच्यात. सगळी कारली आता चिरून झालेली आहेत. आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला ह्या कारल्यामध्ये. अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस छानपैकी कारल्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो, कडवटपणा. कशा पण पद्धतीने कारलं बनवायचं असेल, तव्यामध्ये सुक्कं फ्राय जरी करायचं असेल तरी सुरुवातीला असं लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवायचं. त्यामुळे कारलं जरासुद्धा कडू होत नाही. जरीही कारल्याची फोड खाल्ली तरीसुद्धा जरासुद्धा कडवटपणा लागत नाही. पूर्णपणे कडवटपणा निघून जातो लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे. छानपैकी लिंबाचा रस आणि मीठ कारल्याला चोळून घ्यायचं आहे. पूर्णपणे हाताने चोळून घ्यायचं आहे. आणि चोळून झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. मुरत ठेवल्यामुळे मिठाला पाणी सुटेल आणि त्यामुळे कडूपणा निघून जाईल कारल्याचा. लिंबाचा रस आणि मीठ आता कारल्याला चोळून झाले. आपण अर्धा तास मुरत ठेवण्यासाठी झाकण ठेवून देऊ. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये वाटण्यासाठी लागणारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे छान आता खरपूस झालेत, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कारल्याच्या वाटण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे यांचं पाणी टाकून छान असं वाटण करून घ्यायचं आहे. बारीक वाटण झालं पाहिजे पूर्ण, म्हणजे तो मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरता येईल. आता कारल्याच्या फोडींमध्ये पाणी टाकून आपल्याला 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत कारल्याच्या फोडी. त्याचं सगळं मीठ निघून गेलं पाहिजे. असं चांगलं चोळून चोळून कारलं धुवायचं आहे आपल्याला हाताने. तीन ते 4 पाण्यात कारलं धुतलं की म्हणजे त्याचं पूर्णपणे मीठ आणि लिंबाचा रस निघून जाईल. आता आपण केलेला हा मसाला कारल्याच्या फोडींमध्ये भरून घेऊ. एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी ते मीठ कारल्याला लावायचं आहे मधून आणि मग त्यामध्ये मसाला भरायचा आहे. सगळ्या कारल्याला आपल्याला आधी असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये वरतून मसाला भरायचा आहे.
एक एक करून सगळ्या कारल्याच्या फोडींमध्ये आता आपला मसाला भरून झालेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. ठेचलेलं लसूण टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकायची आणि छानपैकी लसूण तेलामध्ये गोल्डन झाला पाहिजे. लसूण तेलामध्ये छान गोल्डन झाला की त्यामध्ये आपल्याला कारल्याच्या फोडी टाकायच्यात. मसाला भरलेल्या कारल्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात. दोन ते 3 मिनिट छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ. मीठ आता आपल्याला नाही टाकायचं, कारण आपण मीठ कारल्यामध्ये ऑलरेडी भरलेलं आहे, त्यामुळं आता आपल्याला वरतून मीठ नाही टाकायचं, फक्त हळद टाकायची आहे. हळद थोडीशी जास्त टाकायची. हळदीचा रंग पण छान येतो, कारण हे हिरव्या वाटणातलं कारलं आपण बनवतोय म्हणून. कारलं आता तेलामध्ये परतून झालेलं आहे, त्याला तेल पण सुटले. तर आपण जो कारल्याचा मसाला उरलेला होता तो आपण ह्यामध्ये टाकून देऊ आणि छानपैकी मिक्स करून घेऊ एकदा. मिक्स करून झाल्यानंतर ह्या वाटणाला पण बारीक गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे याला पण तेल सुटेल. आता ह्या कारल्यांना कडेने छानपैकी तेल सुटलं आहे. आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊ आणि उकळी आल्यानंतर 10 ते 15 मिनिट शिजू देऊ. कारलं म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित शिजलं जाईल. बऱ्यापैकी लोक आधी कारलं गरम पाण्यामध्ये शिजवून घेतात, उकळवून घेतात आणि मग त्याची भाजी बनवतात. पण तसं केल्यानं त्या कारल्याची चव निघून जाते, कारण की ते पाणी मग नंतर बऱ्यापैकी वाया जातं. सगळ्याच पाण्याचा उपयोग होत नाही, म्हणून मग असं डायरेक्ट शिजायला घालायचं. थोडासा वेळ लागतो, पण कारल्याचा जो रस असतो तो वाया जात नाही. तो पोटात जातो, त्याची भाजी होते आणि तोच पोटात पण जातो. आणि आधी उकळून घेतल्यानंतर आपण फक्त कारली घेतो, त्याचं ते पाणी घेत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. आता कारल्याच्या भाजीला उकळी आलेली आहे. बारीक गॅसवरती आपण ह्याला शिजू देऊ, म्हणजे हा रसा जो आहे तो आटेल आणि कारलं घट्ट होईल. 10 मिनिटामध्ये हे पूर्णपणे पाणी आटून जाईल, घट्ट होईल कारल्याची भाजी एकदम. ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, एकदम छान लागते. आणि कारलं हे असंही शरीरासाठी गरजेचं आहे, पौष्टिक आहे, कारण कारलं खाल्ल्यानंतर पित्त जरासुद्धा होत नाही. त्यामुळं कारलं हे कधीतरी आहारात पाहिजेच. कडू आहे म्हणून ते टाळणं चुकीचं आहे. आता कारल्याची भाजी झालेली आहे आणि पाणी पण पूर्णपणे आटलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.